नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. चला तर आज आपण पाहूया. बॉम्बे हायकोर्ट भरती निघालेली आहे. म्हणजे बॉम्बे हायकोर्ट भरतीतर्फे म्हणजे खंडपीठ औरंगाबाद, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद दिनांक 19/3/2024 या दिवशी हे इथं भरतीसाठी इथे तुम्हाला PDF उपलब्ध करण्यात आलेला आहे. तर चला तर पाहूया. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर सफाई कामगार कुठल्या पदासाठी आहे तर सफाई कामगार पदाकरिता फक्त 6 जागा. किती आहे? 6 जागासाठी उमेदवार निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे आणि सदर निवड प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. ठीक आहे. आणि त्यानंतर याचं वेतनश्रेणी पहा. 6 जागासाठी इथे तुम्हाला 6 पोस्टसाठी इथं तुम्हाला भरती होत आहे. तर यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार इथं वेतन तुम्हाला चांगलं भेटणार आहे. 16,600 ते 52,400 आणि नियमानुसार इतर भत्तेसुद्धा तुम्हाला असणार आहे. तर वेतनश्रेणी ही खूप चांगली आहे. तुम्ही इथे जर तुम्हाला आवड असेल, जर तुम्हाला खरंच साफसफाई करायची जर इच्छा असेल की म्हणजे तुम्ही करू शकता, तर त्यासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर पहा समोर इथं काय म्हटलेलं आहे. तर पहा तुम्हाला इथं काय करायचं आहे. प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रतीसह दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला इथं कार्यालयात पोहोचतील. अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फतच तुम्हाला इथं या पत्त्यावर म्हणजेच पाठवायला सांगितलेलं आहे. तर फक्त स्पीड पोस्ट असणार आहे. तर स्पीड पोस्टनं तुम्हाला तिथं पाठवायचं आहे. यानंतर पहा स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही. ठीक आहे. तर पात्रता पहा. तुम्ही भारताचा नागरिक असायला पाहिजे, 4थी उत्तीर्ण पाहिजे आणि तुमचं वयाची अट ही 18 ते 38 वर्ष इतकं असायला पाहिजे. त्यानंतर पहा मागासवर्गासाठी इथं कमाल वयोमर्यादा ही 43 वर्षापर्यंत दिलेली आहे. सगळे नियम अटी सगळं काही इथं दिलेलं आहे. तुम्हाला इथं मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा उमेदवाराच्या अटी वगैरे दिलेली आहे इथं. तर हे तुम्ही वाचून घ्या किंवा पॉज करून पाहू शकता. जर तुमच्याकडे इथं 4थीची किंवा म्हणजे 4थीची जर गुणपत्रक नसेल तर त्यासाठी तुम्ही इथं काय करायचं आहे. 10वी 12वी किंवा 7वीची तुम्हाला इथं प्रमाणित केलेलं गुणपत्रक द्यायची आहे. जन्मदाखला द्यायचा आहे किंवा 4थीमध्ये 50 मार्क पडलेले आहेत, 50% असं तुम्हाला इथं टाकायचं आहे. पहा उमेदवार दिव्यांग असल्या दिव्यांगाचा दाखला द्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला इथं लागणारे जे कागदपत्र आहेत त्याविषयी माहिती आहे. जातीचा दाखला मागासवर्गासाठी सफाई कामगार जर तुम्हाला अनुभव असल्यास अनुभवाचं प्रमाणपत्र पाहिजे, डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर तुम्हाला शासकीय राजपत्र किंवा विवाहित असेल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. नोंदणी केलेली असेल म्हणजे सेवा योजनेमध्ये त्याचं पाहिजे तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र प्रत. त्याच्यानंतर तुम्हाला इतर विशेष अर्हता असल्या त्याबाबत दाखला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाबाबत तुम्हाला पत्र द्यायचं आहे. तर त्यानंतर अर्जाची छाननी ही होणार आहे. तर तुम्हाला इथं मूल्यांकन पद्धत पहा. म्हणजे तुम्हाला इथं काय लागणार आहे.
तर प्रात्यक्षिक परीक्षा ही किमान उत्तीर्ण गुण तुम्हाला 15 मार्क तरी 30पैकी पडायला पाहिजे, किमान म्हटलेलं आहे. तर इथं तुम्हाला मूल्यांकन पद्धती म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा तुम्हाला घेतील आणि इथं तुम्हाला 30पैकी 15 पाहिजे मार्क्स आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी 10 मार्कसाठी आणि तोंडी मुलाखती 10 मार्कासाठी असणार आहे. निवड प्रक्रियेचे एकूण गुण हे 50 असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला इथं जर सफाई कामगार पदासाठी त्या चौथीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे. तर तुम्हाला इथं चौथीचे गुण टाकायचे आहे. नसल्यास तुम्ही 50 एवढे टाकू शकता. सरळ इथं सांगण्यात आलेलं आहे 50% गुणाची तुम्हाला एकूण 100पैकी 50 गुण प्राप्त म्हणून तुम्हाला नोंद करायचं आहे. तिथे शैक्षणिक रकान्यामध्ये भरायचं आहे. शैक्षणिक अर्हता तुमच्या त्या रकान्यात भरायची आहे. ठीक आहे. तर औरंगाबाद खंडपीठ येथे 6 जागासाठी भरती आहे. त्यानंतर इथं अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही आहे आणि तथापि अल्पसूची प्रसिद्ध केल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी शॉर्ट कॅन्डिडेट आणि रजिस्ट्रेड हायकोर्ट बीच ॲट औरंगाबाद यांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेतून तुम्हाला 200 रुपयेचा DD अथवा पोस्टल ऑर्डर काढावी लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला इथं DD काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे, एक मिनिट ओके. तर पहा, हे चांगली भरती आहे. तुम्ही हातातून वाया जाऊ देऊ नका आलेला चान्स. तुम्ही इथं नक्की ॲप्लाय करा. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे ॲप्लाय करू शकता. तर हे डिटेलमध्ये PDF आहे. सफाई कामगार या पदासाठी इथे पोस्ट 6 टोटल किती पोस्ट आहेत, 6 पोस्टसाठी इथं भरती निघालेली आहे. तर तुम्ही इथं नक्की ॲप्लाय करू शकता. त्यानंतर पहा, हे आपण पाहिलेलं आहे. आता प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवाराचे अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्राचा तुमचं मूळ प्रती पडताळणीसाठी आणाव्यात. ठीक आहे. तर मुलाखतीसाठी तुम्हाला तिथं सोबत कागदपत्र पाहिजे. तुम्हाला इथं तोंडी मुलाखतीस अनुपस्थित राहिल्यास उच्च न्यायालय प्रशासनाकडून याबाबत कोणतीही तक्रार किंवा दावा तुम्हाला इथं ऐकला जाणार नाही, तसा विचार घेतला जाणार नाही. ठीक आहे. इथे सरळ सांगितलेलं आहे. तर इथं पहा, तुम्हाला अधिक जर माहिती पाहिजे असेल तर bombay-high-court.nic.in या वेबसाईटला तुम्ही इथं भेट देऊ शकता. ठीक आहे. या वेबसाईटला जाऊन अधिक माहितीसाठी तुम्ही इथं भेट देऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.